रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आज जिल्ह्यातील बचत गटांच्या महिलांचं तीव्र आंदोलन झालं। महिलांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा देत शासनाला जागं केलंय। बचत गटांना शासनाचा फंड मिळालाच पाहिजे, तसेच सीआरपींच्या मानधनात वाढ झालीच पाहिजे अशा मागण्या करण्यात आल्या। भारतीय मजदूर संघातर्फे हे आंदोलन उमेद अंतर्गत काम करणाऱ्या महिलांनी केले। यावेळी खेड येथील दीप्ती सावंत यांनी आंदोलनाच्या बाबतीत माहिती दिली। या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या। नमस्कार। महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत गेली 20 ते 25 वर्ष आम्ही प्रत्येक तालुक्यावर लोकसंचलित साधन केंद्राच्या मार्फत काम करतोय महिलांपर्यंत। साधारण आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 संस्था आहेत लोकसंचलित साधन केंद्राच्या, आणि प्रत्येक संस्थेमध्ये 10,000 महिला बचत गटाच्या मार्फत जोडल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे आम्ही इथे जे धरणे आंदोलन बसलेलं आहे, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर आज आमचं हे धरणे आंदोलन आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टरच्या समोर बसून आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत। आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की महाराष्ट्र शासनाचं उमेद एक अभियान आहे जे पूर्ण महाराष्ट्रभर काम करतं। ते उमेद अभियान महिला आर्थिक विकास महामंडळाच्या एक 25 वर्षानंतर ते 26 वर्षानंतर आलं आहे, तरीसुद्धा महाराष्ट्र शासनाने त्यांना मोठ्या प्रमाणात शासनाचा निधी दिलेला आहे। आणि हा निधी जो आहे लोकसंचलित साधन केंद्र जे महिला आर्थिक विकास महामंडळ शासन अंगीकृत यांच्या अंगीकृत असून या संस्थेला महाराष्ट्र शासनाने कोणत्याही प्रकारचा गव्हर्नमेंटचा निधी नाही आहे। ज्या संस्था स्वबळावर उभ्या आहेत, गेल्या 15 वर्ष या संस्था स्वबळावर त्यांचा स्टाफ त्यांच्या महिलांना सांभाळत आहे। 1 रुपयाही मावीम म्हणा किंवा महाराष्ट्र शासन आम्हाला अनुदानाच्या स्वरूपात कोणताही निधी देत नाही आहे। तुम्हाला जर तफावत, आम्हाला कोणाला नावं ठेवायची नाही आहे, पण एक जर तफावत बघितली, जर ही आज आमची जी सीआरपी आहे जी गाव पातळीवर काम करते, तिला आमच्या मार्फत फक्त 800 रुपये मानधन आम्ही देतो, पण उमेदच्या मार्फत त्या सीआरपीला 6,000 रुपये मानधन आहेत। आज आमचे तालुका स्तरावरील जे बचत गट आहेत त्या बचत गटांना कोणत्याही प्रकारचा शासनाचा रिव्हॉल्विंग फंड नाही आहे। जो उमेदच्या बचत गटांना 30,000 रुपये ते 50,000पर्यंत रिव्हॉल्विंग फंड दिला जातो। त्याच्यानंतर त्यांचा जो सीआयएफचा निधी आहे तो त्यांना जवळजवळ 5 लाख 3 लाखापासून 5 लाखापर्यंत दिला जातो। या आमच्या गावस्तरावरच्या ज्या भगिनी आहेत आमच्या बचत गटातल्या, यांना सीआयएफ कोणत्याही प्रकारे दिला जात नाही, तसंच यांना आरएफचा निधी 1 रुपयाही दिला जात नाही। महाराष्ट्राने म्हणजे या गव्हर्नमेंटच्या या ज्या योजना आहेत ज्या आम्ही राबवतो, बँकेमार्फत ज्या बचत गटांना आम्ही कर्ज प्रस्ताव करून देतो, जे बँकेतनं आम्ही त्यांना कर्जाचं लोन देतो, तर त्यांना 7% परतावा हा जो मिळाला पाहिजे तो देखील मिळत नाही आहे। म्हणजे आमच्या प्रमुख मागण्या आमच्या या आहेत की आमची जी सीआरपी आहे तिला 6,000 रुपये मानधन झालं पाहिजे। आमच्या गाव पातळीवरचे जे बचत गट आहेत त्यांना शासनातर्फे आरएफ 30,000पर्यंत आरएफ मिळाला पाहिजे। जसं आमच्या ज्या सीआरपी म्हणजे गाव स्तरावरच्या ज्या सीएमआरसी आहेत, ज्या संस्था आहेत, तर यांना शासन मान्यता निधी म्हणजे प्रशासकीय खर्च आम्ही 25 लाखाची मागणी केलेली आहे। ती 25 लाख जर प्रशासकीय खर्च जर आम्हाला मिळाला आहे, तर आम्ही जे बचत गटांकडनं जी सर्व्हिस फी घेतो, जे सेवा शुल्क घेतोय, ते आम्हाला त्यांच्याकडनं घेता येणार नाही। आमच्यामार्फत मोफत योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतील आणि मोफत सेवा त्या महिलांपर्यंत आम्हाला देता येतील। तसंच तर ह्या सगळ्या आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, या मागण्या आमच्या पूर्ण व्हायला हव्यात, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।